बघा ती आई ना सर्व बाजूला ठेवते, देवाकडे गेले की देवा भगवंता माझं चांगलं कर, चांगलं कर म्हणजे माझं बाळ खुशाल ठेव, माझी मुलगी माझा मुलगा सुखी राहिला पाहिजे. जन्माला आलेलं बाळ आहे ना ते आईचं चेहरा निहाळतं आणि ते टुकू असं बघतं. लहान बाळ असतं बघा ते, आई त्याच्याशी पोट धरते, असं नाक ओढते, कान धरते, माझा राजा, माझं बबड, माझं चुकलं, माझा कृष्ण वगैरे वगैरे असे त्याला म्हणत राहते. तिला काही नकोय. बघा कसं आहे, लग्न झाल्याबरोबर आहे ना दोघा पती पत्नीचं आतुनात प्रेम असतं का नाही? हा ब्रह्मचारीचे सगळे किती प्रेम असतं, पण एकदा मूलबाळ झालं का त्या आईचं त्या बाईचं प्रेम आहे ना 50% पुन्हा कमी होतं आणि मग त्या बाळावर जातात. बस काय माऊलीनं ओवलं ते की बघा, पहिले बाळ जसे आई आई बा हे चिपिशे ते सरे मग स्त्रीची मावशी भरून ठाके. मी याच्यावर बोलतोय तुम्हाला, फक्त जवळ असली पाहिजे. मोठी माणसं जवळ असली, फक्त जवळ, त्यांनी काहीच करू नका. काही काय मुलं आई तू माणसं फक्त जवळ राहा. अरे मी काय करणार आता म्हातारपणी, काहीच करू नको आई, पण तू जवळ असलीस ना जगाचा बाप माझ्या जवळ असतो. बस तू जवळ असली पाहिजे, आई जवळ असावी, आपलं लाडलं बाळ आपल्या जवळ असावं. आणि खरं सांगू तुम्हाला, अहो माऊली म्हणतात बाळ आहे ना बाळ, भूक बाळाकडे आणि दूध आईकडे. स्तनी किरे दूध गोड पण ते मातीशी नव्हे गोड. दूध कुणाकडे? आईकडे. आणि भूक कुणाला असते? बाळाला. पण ते फायदा कुणाला आहे? सर्व तायाची चाड जरी अनन्य मिळे, त्या बाळाला त्या आई दुधाची चव असते. पण आई जवळ आहे, तिच्या स्तनामध्ये दूध भरलेलं आहे, तिच्या कासत दूध आहे त्या धेनूचं, पण ते वासराच त्या चव आहे, त्या बाळाला चव आहे, आईला नाही. म्हणून माऊली म्हणतायत तयाची भूक ते मातेशीच लागे तान बाळ. तुम्ही आम्ही जर म्हणलो त्याला काय कळत, त्याला भूक लागलेली आईला काय कळेल? माऊली म्हणतात त्याला लागलेली भूक आईला कळते. आईला का? त्याला भूक लागली ना आईला समजतं, तिच्या स्तनामध्ये ते दूध असं दाटून येतं, आता 2 मिनिटात पाजून येते बाळाला. तसं दूध ज्ञानेश्वरीमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये ती आई माऊली. आणि आपण बाळ आहेत, बाळ फक्त आपल्याला अनन्य गतीची चाड आहे. आपण तिच्याजवळ राहिलं पाहिजे, ती आपल्याजवळ राहिली पाहिजे. बरोबर आहे म्हणतात देवा काहीच करू नको, आपण असावे जवळी, फक्त तू आमच्याजवळ असला बस.